सरपंच आणि ग्रामसेवकाच्या निलंबन मागणीसाठी नागतीर्थवाडीच्या ग्रामस्थांचे आमरण उपोषण. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी येथील हनुमंत कासले, बालाजी कोरे आणि वनमारा गुणाले हे 3 ग्रामस्थ लातूरच्या जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले. तीर्थवाडी येथे या ग्रामस्थांना प्रतीक्षा यादीप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेतून घरकुले मंजूर झाली. तसेच कार्यालयामार्फत त्यांना सांगून वर्क ऑर्डर देखील देण्यात आली आणि बांधकाम सुरू करण्यास सांगितले. तसेच फोटो देखील काढण्यास सांगितल्याप्रमाणे बांधकाम देखील करून फोटो काढून देखील झाले. दरम्यान बिल काढण्यासाठी ग्रामसेवकाने लाच मागितली. त्याप्रमाणे ग्रामसेवकाला फोन पे वरून 10,000ची लाच देखील देण्यात आली. मात्र ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संबंधित ग्रामस्थ घर बांधण्यास उत्सुक नसल्याचा खोटा ठराव दाखवत या ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित ठेवलंय. त्यामुळे आता हे ग्रामस्थ न्याय मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसलेत. गोरगरिबांना हक्काचं घर मिळावं यासाठी काढण्यात आलेली पंतप्रधान घरकुल योजना गरिबांचा हक्क असतानाही भाजपचेच असणारे सरपंच यांनी मात्र पंतप्रधानांच्या नावे असलेल्या या योजनेपासून ग्रामस्थांना वंचित ठेवण्याचं काम केलंय. त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी ग्रामस्थांनी केली आहे. घरकुलासाठी बसलेले आहो. काय झालं? कॅन्सल केले ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी दोघांनी. आधी मंजूर केलं होतं का? मंजूर केलं होतं ते यादीतून नाव काढून टाकले पुन्हा, त्याच्यामुळं आम्ही बसलो इथं. घरकुल मंजूर प्रमाणपत्र दिले, आधी वर्क ऑर्डर दिले, कॅन्सल केले. पुन्हा अजून बांधकाम मला करायला लावलं ग्रामसेवकानं. बांधकाम करायला लावलं 20,000 घेतलं आमच्याकडून फोन पे. नंतर काय नाही उभं करतो म्हणून केलं नाही अजून. आता काय मागणी आहे तुमची? आता मागणी आमची काय आहे, आम्हाला घरकुल भेटावं, त्याचं त्यांना सस्पेंड करावं. ग्रामसेवकाला आणि सरपंचाला तर घरकुल तर भेटावं. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.